अच्छा. शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी म्हणून एक स्तोत्र लिहिलं. तुमच्या कदाचित माहिती आहे की नाही मला माहिती नाही. ओके. पण याच्यामध्ये अनेक प्रकारची यंत्र त्यांनी दिलेली आहेत. हं. वेगवेगळ्या अ, अ, कारणासाठी, ते कारणं रिमूव्ह करण्यासाठी, समजा संपत्ती मिळवायची आहे, अमुक मूल होत नाही किंवा अमुक होत नाही, अशा वेगवेगळ्या कारणासाठी हं. वेगवेगळ्या प्रकारची यंत्र त्यांनी तयार केली. तसं हं. हे श्रीयंत्र हा त्यातला एक भाग आहे. राइट. तर याच्या संबंधी तुम्हाला काही माहिती आहे किंवा अशा प्रकारची काही दुसरी काही माहिती तुम्हाला आहे का? सर बघा, तुम्ही जे म्हणालात ते योग्य आहे, की अशा काही गोष्टी, की ज्याच्यामध्ये यंत्र आणि प्लस काही पुस्तकामध्ये असलेली सिद्धी, या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट मिळतात आणि जस्ट या बाबतीतही मी एक उदाहरण देऊ शकतो. हो. जर तुमची आज्ञा हो, असेल तर मी अगदी तेही द्या, देईल. द्या. की सर 2011 मध्ये आम्ही या फील्डमध्ये आलो. 2011, 12, 13 आम्ही ज्यांना काही सजेशन्स दिलेले, ते सजेशन्स असे होते की कोणाला काही क्रिस्टल आलंय, कोणाला काहीतरी रिंग आली आहे, कोणाला काही पेंडंट आलंय आणि त्याच्यामधून त्यांचा हा इश्यू सॉल्व्ह झाला आणि त्याचे काही चार्जेस घेण्यासाठी आले. पण सर 2014 मध्ये एक अशा घरी 2013 मध्ये अशा एक घरी व्हिजिट करण्याचा मौका आला, की मॅडमची आम्हाला रिक्वेस्ट अशी होती, कि आपको तभी घर पे आना है जब हमारे हस्बंड जॉब पे चले जाएंगे. तर सर ह्याचा अर्थ कुठेतरी मला असा वाटला, की मे बी त्यांच्या मिस्टरांना विश्वास नसेल किंवा कदाचित या शास्त्राशी ते अवगत नसतील. तर मी होकार दिला. मी म्हणालो, "ठीक आहे." मला त्यांचे आर्किटेक्ट होते, ते आर्किटेक्ट घेऊन जाणार होते. ते गेल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. सर घरी गेल्यानंतर आमचं नॉर्मल असतं, की पहिला दिशा बघा, मग घर फिरून ते ड्रॉ करा आणि मग तुम्हाला त्याच्या बाबतीत गाईड करा. पण दिशा बघितल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जेव्हा व्हिजिट करत होतो, हे 2 बीएचके घर आहे. हसबंड, वाईफ, 2 मुली आणि त्यांना एक सासू आहेत, सासूबाई घरात. तर आम्ही ते घर व्हिजिट करताना मास्टर बेडरूममध्ये जेव्हा गेलो, तेव्हा एक फळा लिहिला होता आणि त्या फळ्यावरती लिहिलेलं होतं गुजरातीमध्ये ₹1500 ठेवून जा. आता बीइंग अ विले पार्लेकर मला थोडंफार गुजराती समजतं. तर ते मी वाचून म्हणालो, "मॅडम ये क्या लिखा हुआ है?" तर मॅडमने मला उत्तर दिलं, कि अरे हाँ सर, मैं आपको बताने वाली थी, मेरे और हस्बैंड के बीच में लास्ट 2.5 साल से कुछ कम्युनिकेशन नहीं है. एकाच घरी राहतो, एकाच बेडवरती शेअरिंग करतो, बट आम्हाला एक दुसऱ्याशी बोलायची काही भांडणं आहेत, त्याच्यामुळे आम्ही बोलतच नाही. तर मी म्हणालो, "कैसे मैडम, घर में दोनों लड़कियाँ हैं, उनके ऊपर क्या संस्कार है?" तर मला आन्सर आलं, की "आदत से मजबूर." तर मी काही विचारलं नाही. बाहेर आलो, साईडला गेल्यानंतर मी त्यांना एक जस्ट विचारलं, की "मॅडम बट ये क्यों हो रहा है?" तर त्यांच्याकडून उत्तर सर मला असं मिळालेलं, की ती सांगते, की "आमच्या ऑफिसमध्ये काही सेटअप आहे. तर मला असं वाटतं, की सो अँड सो पर्सनचं कोणाबरोबर तरी कनेक्शन आहे, अफेअर आहे." सो मी ऐकलं ते सर गोष्ट. त्यांच्या बाबतीत ते डिस्कशन त्यांनी संपवलं. मी आलो, त्यांना वास्तूचा चार्ट दाखवला, या गोष्टी समजवल्या आणि गोष्ट आली सोल्युशनच्या बाबतीतली सांगण्याची. तर त्यांना काही फोटोज दाखवले गेले, की असे काही पिरामिड्स किंवा क्रिस्टल्स या ठिकाणी असे-असे लावले जातील. तर फोटो बघताच त्या मॅमचा असा रिप्लाय होता, की "वैभव भाई, आपको मैंने अभी क्यों बुलाया है? बिकॉज़ मेरे हस्बैंड इस पे बिलीव नहीं करते और आप ये यंत्र वगैरे दिखा रहे हो. तर हे जर मी लावतेय, तर सगळं सकट मला बाहेर काढलं जाईल, की त्याच्यावरती त्यांचा विश्वास नाहीये." तर मी त्यांना तेच उत्तर दिलं, "सर, कि आपको बीमार भी है, आपको सही भी होना है और कुछ दवाई नहीं लेनी है, तो हमारे पास कुछ सोल्यूशन नहीं है." तर त्या मॅडम पण एवढ्या बोल्ड होत्या, की त्यांनी मला लिटरली सांगितलं, "तो टॉपिक इधर ही क्लोज करो." मला माझं कन्सल्टेशन दिलं आणि आम्ही निघालो. पण सर आम्हाला काही अमाउंट ऑफ फंड्स आलेले, त्याच्यानंतर आम्हाला काही चेक करून सांगणं भाग होतं. आणि सर ते असं पहिलं प्रोजेक्ट होतं. हा प्रोजेक्ट सांगण्यामागचा संदर्भ तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संदर्भात आहे, की या प्रोजेक्टमध्ये जेव्हा चेक करायला बसलो, तेव्हा गाईडन्समध्ये हे उत्तर आलं, की त्यांच्या घरी काही यंत्र लावण्यासाठी मिळणार नाहीत. तर त्या प्रोजेक्टमध्ये त्या ज्या मॅडम आहेत, त्यांना काहीतरी एक पुस्तक वाचायचं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे नवनाथ भक्तिसार. सर ॲज अ बीइंग इंजिनिअर तुम्ही मला म्हणाल, की मी या क्षेत्रातला आहे. त्या 2013 मध्ये नवनाथ कोण? ते पुस्तक कुठलं? कुठे मिळेल? कोणत्या लँग्वेजमध्ये आहे? काहीही कल्पना नाही. पण मेसेज होता, की त्याच्यात 40 अध्याय असतात. त्या 40 मधला एक अध्याय जो नंबर आलेला तो त्या मॅडमला वाचायचा आहे. त्याची सुरुवात गुरुवारपासून करायची आहे आणि त्याच्यामध्ये ड्युरिंग 5 डेज पिरियड्समध्ये त्या पुस्तकाला स्पर्शसुद्धा करायचा नाहीये. हे एक रिस्ट्रिक्शन होतं. हा मेसेज पाठवला गेला त्यांना. नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग फोन येतो आम्हाला आणि विचारतात, की "सर आप कौन से ज़माने में जी रहे हो?"
तर मला प्रश्नच नाही समजला. जमाना म्हणजे तर ते म्हणतात कौन-सा युग चल रहा है? तर मी म्हणालो कलियुग है. ती म्हणाली तो ये क्या लिख के भेजा है? आप बोले थे आप इंजीनियर हो, ये हो, वो हो. आपने लिख के भेजा ये बुक पढ़ो उससे ये सॉल्व होगा. तर मी त्यांना हेच उत्तर दिलं, "मैडम आप मुझे पूछोगे ना वो बुक कौन-सा है? वो देवता कौन-सा है? ये बुक कहाँ मिलेगा? मुझे कुछ भी नहीं पता बट जो मैसेज आया वो भेजा है की उसकी सुरुवात गुरुवार से करो और ये डे पे पढ़ना नहीं है." तर सर मला असं उत्तर आलं, की "ये सब चीज़ पे मेरा भरोसा नहीं है." विषय संपला. तो मी म्हणालो, "मैडम हम भी कुछ नहीं कर सकते. आपको ये भी नहीं चाहिए, वो भी नहीं चाहिए तो हम नहीं सहायता करेंगे." फोन ठेवला गेला आणि सर मलाच कुठेतरी अशी क्युरिओसिटी होती, की पहिलं असं प्रोजेक्ट, की ज्याच्यामध्ये कोणाला तरी फक्त वाचण्यासाठी आलंय, तर असं काय होऊ शकतं वाचून? तर म्हणून मी 1.5 महिन्यानंतर त्या मॅडमला एकदा सकाळी सोमवारी फोन लावला आणि विचारलं, "हेलो मैडम कैसे हो?" तर सर लिटरली त्या मॅडमने मला असं उत्तर दिलं, की "सर मेरे को समझा नहीं कि आपने किसके लिए फ़ोन किया है? क्यों फ़ोन करके तंग कर रहे हो?" तर मला जसं वाटलं, की मी उगाचचा फोन लावला आणि यावेळेस त्या मॅडमने तिथून फोन कट केला, की म्हणजे मला बोलायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मी विश्वास नाही करत. पण सर त्याच आठवड्यात या गृहिणी मला शुक्रवारी दुपारी फोन करतात અને मला सांगतात ગુજરાતીमध्ये, की "વૈભવભાઈ તમે મારા ઘરમાં વાસ્તુ કરવા માટે ક્યારે આવશે?" तेव्हा माझं डोकं एकदम फिरलं आणि मी म्हणालो, "मैडम पहली बात तो आपको है ना जो चीज़ बताई है ना, वो पहले फॉलो करो और उसके बाद जाके हम लोग वास्तु की बात करेंगे." तर तिचं उत्तर हे होतं सर, की "वैभवभाई आपने मंडे को जो मेरे साथ बात हुई और उसके बाद जो मैंने आपको चीज़ बताई ना, तो उसके बाद घर में कुछ मिरेकल हुआ है." तर मी पण एकदम शॉक झालो, की 5 दिवसात असं काय झालं? तर त्यांचा रिप्लाय हा होता, की मला असं वाटलं, की तुमचं उलटं उत्तर दिल्यानंतर मला कुठेतरी गिल्ट फील वाटलं. पण एकदा वाटलं, की करायला काय जातं? काही तर त्याच्यात लावायचं नाहीये. तर मी बुधवारी मार्केटमध्ये जाऊन ते पुस्तक घेऊन आली गुजराती लँग्वेजमध्ये आणि सर खरं सांगू तर त्या दिवशी मला समजलं, की त्याच्यात गुजराती आवृत्ती पण येते. ती म्हणाली, की "मी ते पुस्तक आणलं. तुम्ही सांगितलेलं गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. वैभव जी खाली मैंने वो 2 ही दिन बुक पढ़ा है, गुरुवार और शुक्रवार। और हाफ एन आवर पहले मेरे हस्बैंड का घर के लैंडलाइन पे फ़ोन आया था, क्योंकि मोबाईल पे दोनों ने ब्लॉक किया है आणि तो मला सांगतो, की आपल्या ऑफिसमध्ये जी अकाउंटंट होती, म्हणजे कोण ज्यांच्यासोबत त्यांचं अफेअर होतं, त्या लेडीने आपल्या बिझनेसमध्ये लाखो रुपयांचा फ्रॉड केलाय. तो आज माझ्या निदर्शनास आला. ऑन द स्पॉट त्या लेडीला मी इथून काढलेलं आहे. तर जोपर्यंत नवीन स्टाफ नाही मिळत, तोपर्यंत तुम्ही हे सांभाळू शकता का? हा तिला एक फोन होता 2.5 वर्षानंतर. सो सर बघा ते एक मिरेकल होतं जे माझ्यासाठी पण लर्निंग होतं. ॲज अ बीइंग मी सेल्फिश त्याच रात्री आम्ही हा गाईडन्स घेतला, की त्या पुस्तकात एवढी पॉवर आहे तर मलाही वाचायचं आहे. पण सर साधनेत स्ट्रिक्टली वॉर्निंग आली, की हे सगळ्यांसाठी नसून तुम्हाला जर अनुभवासाठी वाचायचं असेल, तर चैत्र नवरात्रीत त्याचे 40 वेगवेगळे जे अध्याय आहेत ते तुम्ही कंप्लीट करू शकता. सो सर त्या ज्या ऋषीमुनींकडून जे काही अध्याय लिहिले गेले, जे काही यंत्र लिहिले गेले, बनवले गेले, तर ऑफकोर्स त्याच्यात त्या पॉवर्स आहेत. पण त्या गोष्टी योग्य त्या ठिकाणी कुठे वापराव्यात, हे शिकून मगच त्याच्यावरती कोणाला तरी सल्ला देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आता समजा एखादी वास्तू पाहिली, हं. तर त्या वास्तूचा अभ्यास म्हणजे काय करता? कशाप्रकारे करता? सर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही घरी गेल्यानंतर व्हायब्रेशन्स बघतो, की बाबा घरी गेल्या-गेल्या पहिला आधी उजेड किती आहे? किंवा गेल्या-गेल्या आतमध्ये पहिली वास्तू इथून सुरुवात होते, की टापटीप किती ठेवले. नाहीतर काही-काही घरं तुम्ही अशी जाल, की गेल्यानंतर एकदम अरे इथे पसारा आहे, तिथे पसारा आहे. तर ते निगेटिव्ह वाइब्स येतात. फर्स्ट ते. दुसरं गेल्यानंतर आपण आतमध्ये शिरतो. डायरेक्शन्स बघितल्या जातात, की हे प्लॉट कशा डिरेक्शनप्रमाणे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आहे. दुसरा टॉपिक येतो मग त्याचा पूर्ण शेप कसा आहे. घरी गेल्यानंतर आमचं हे असतं, की बाबा पहिला डायरेक्शन्स बघा, पूर्ण घर फिरा. तो प्लॅन एका पेपरवरती ड्रॉ केला जातो आणि मग तुम्हाला त्याच्या बाबतीत जे काही पेजेस आहेत ते समोर ठेवून जे काही शास्त्र सांगतं त्यानुसार तुम्हाला समजवलं जातं. पण ते समजवल्यानंतर जो भाग असतो तो कधी-कधी हे पण असतं, की त्या घरात राहणारा व्यक्ती आहे, सगळे प्रयत्न करतोय, बट त्या गोष्टीला त्याच्यापासून काही आउटकम नाही येत आहे. तर आम्ही ज्या लेव्हलला चेक करतो त्याच्यामध्ये ॲज अ पर्सनल लेव्हलला पण चेक केलं जातं, की त्याला काही प्लॅनेटरी इन्फ्लुअन्सचा प्रॉब्लेम आहे का? किंवा तो कार्य करतोय आणि दुसरा कोणी त्याला ब्लॉक करतंय आणि त्याच्यामुळे ते काम अडलंय का? किंवा कधी-कधी आपण हे असतं, की त्या व्यक्तीचेच प्रयत्न तेवढे एफिशियंट नाही आहेत आणि तो फक्त रिझल्टची अपेक्षा करत बसतोय. नाही होणार. तर मगाशी जो तुमचा एक प्रश्न होता,
की प्रारब्ध आणि वास्तू ह्याच्यामधलं काय आउटकम आहे. तर सर वास्तू आहे ना, ही तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आणि फक्त 33% रोल प्ले करते. किती? 33. पुढचे 33% असतात ते तुमचे एफर्ट्स आणि त्याच्या पुढचे 33% असतात तुमची डेस्टिनी आणि उरलेला 1% असतो ती तुमची चॅरिटी. आता कोणीतरी म्हणतंय ना, की मी घराचं वास्तू केलंय म्हणजे आता सगळं चांगलं होणार आणि पुढे मला त्याच्यातून चांगले रिझल्ट येणार. तुम्ही चुकीचा विचार करताय. तर वास्तू ही फक्त 33%च रोल प्ले करते. पण त्याचं कॅल्क्युलेशन्स कसं केलं जातं, की भले आम्ही ज्या घरात जातोय, त्या घरामध्ये वास्तूमध्ये 80% चुका आहेत, कधी 50% चुका आहेत, कधी पूर्ण वास्तूच्या अगेन्स्ट ते पूर्ण घर आहे. तर त्या पूर्ण घराला एक वास्तू कंप्लायन्स बनवलं जातं क्रिस्टल्स आणि पिरामिड्सच्या माध्यमातून. पण सर तुम्ही तुमच्या आयुष्यातले किती अचीव्ह केले? फक्त 33. अच्छा. तुमच्या मुलाबाळांनी किती केले? 33. वाईफ यांनी किती केले? 33. तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात जी राहणारी जागा आहे ती 33% रोल प्ले करते. पुढचे 33% एफर्ट्स आणि डेस्टिनी ही जी मी गोष्ट सांगितली तर ते 33 आणि 33 आहे. तर एफर्ट्स जे तुम्ही टाकताय, तुम्ही जे म्हणता की मी 100% मेहनत घेतो, 200% टाकतोय, तर सर पण ते रियालिटीमध्ये फक्त 33 असतात. आणि वास्तूचे 33 आणि एफर्ट्सचे 33 मिळून हा रेशो जेव्हा 66 होतो ना, तेव्हा तुम्ही एका पीसफुल एन्व्हायरमेंटमध्ये असता की सगळ्या गोष्टी मला समप्रमाणात मिळत आहेत आणि डेस्टिनीमधली गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होते आणि तुम्ही म्हणता आता गाडी रुळावर आली आहे. तर ती फक्त वास्तू केली म्हणून नाही आली. तुम्ही तुमचे एफर्ट्सही त्याच्यात टाकले ना, म्हणून त्या गोष्टी झाल्या. जसं बसला हरी खाटल्यावरी, मी बसलोय, मला समोरून अपॉर्च्युनिटी चालत येईल. ऑफकोर्स ती डेस्टिनीमध्ये असेल तर येईल. पण त्याच्यामध्ये जर लिहिलेलं आहे की ते तुम्हाला एफर्ट्स करून मिळणार आहे, तर ते एफर्ट्सही तितकेच टाकणे गरजेचं ठरतं. बढिया. अजून काही बोलायचं आहे तुम्हाला या विषयावर? अं, काही राहिलंय तुमचं बोलायचं एखादा असं point? तर काही नाही आहे. पण हां. अगेन की कोणालाही कोणाकडूनही गाईडन्स घेऊन घ्या. पण एक जेन्युइन वेने जेव्हा तुम्ही ते इम्प्लांट करता किंवा क्रिस्टलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही त्या गोष्टी लावता, हां. त्या गोष्टी तुम्हाला तेव्हा हेल्पफुल राहतात. तर एक शॉर्टली मी तुम्हाला एक चार्ट समजवेन. हां. त्या चार्टप्रमाणे जसा हा वास्तूच्या रिलेटेड चार्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला एक 9 एलिमेंट्स दिसतील. कधी-कधी कोणाच्या घरी जो टॉर्टॉइज असतो, तांब्या पितळेचा, त्याला कधी तुम्ही आता व्हिडिओ बघत असताना पण करून आलात तर बेटर आहे, की त्याला जर उलटं करून बघितलंत, तर त्याच्या खाली काहीतरी नंबर लिहिलेले आढळतात. तर ते नंबर याच डिरेक्शनप्रमाणे लिहिलेले आहेत. ते लाईनीत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नाही आहेत. तर त्याचं काहीतरी कनेक्शन आहे. तर कधी-कधी खूप जणांचे प्रश्नही असतात, की बाबा घरामध्ये टॉर्टॉइज आहे, कोणत्या दिशेला ठेवू? तर त्याची एक विशिष्ट दिशा आहे. ती दिशा आहे, की जर तुम्ही त्याचं तोंड हे दक्षिणेला ठेवताय आणि शेपटी उत्तरेला असेल, लक्ष्मीजीचं वाहन आहे ते, तर नॉर्थ इज द पोझिशन फॉर कुबेर आणि साऊथ इज द पोझिशन फॉर स्टेबिलिटी. तर ते नॉर्थकडून धन आणून ते साऊथला स्टोअर केलं जातं, राईट? सो यामध्ये जो चार्ट बघाल तर त्याच्यामध्ये काही नंबर्स लिहिलेले आहेत. तर पहिला नंबर जो आहे त्याचं नाव आहे करिअर सक्सेस बिझनेस. तर एक शॉर्टली समजवतो की त्याचा भाग आहे नॉर्थला मध्यभागी. तर कधी मुलांचं करिअरचं स्थान किंवा त्यांच्या अभ्यासाची जागा किंवा त्या एरियामध्ये डायनिंग टेबल आहे तर त्याच्यावरती बसून तो अभ्यास करतोय, ते चांगलं असतं. पण त्या ठिकाणी चुकून कधी कोणाचं टॉयलेट, बाथरूम किंवा किचन आलं तर त्या घरामध्ये करिअर ओरिएंटेड कितीही हुशार मुलाला राहायला बसवलं तरी त्याच्या करिअरमध्ये अप्स अँड डाऊन्स दिसायला सुरुवात होते. सिमिलरली जसं साऊथ वेस्ट कॉर्नरला आपल्याला घरातल्या कर्त्या पुरुषाचं स्थान आहे, त्याच्यामध्ये हजबंड वाईफ किंवा वेल्थ याचा तो कॉर्नर आहे. तर त्या ठिकाणी तिजोरी पाहिजे असते. तिसरा टॉपिक फॅमिली रिलेशनशिप, तर त्या ठिकाणी बेडरूमही चालू शकतो. चौथा जो आहे आग्नेय कोपऱ्यात तुम्हाला अग्नी पाहिजे आहे. जेव्हा तुम्ही तिथे गॅस लावाल तेव्हा एक डिझायर निर्माण होईल आणि मार्केटमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी पैसे कमवून त्या घरात आणाल. पाचवं मगाशीच सांगितल्याप्रमाणे ब्रह्मस्थान हे सेंटर ऑफ द हाऊस आहे, जे हेल्थचं कारक आहे. सहावं फ्रेंड्स, रिलेटिव्स आणि बिझनेस पार्टनर, तुम्हाला फसवणारे भेटतात का चांगले भेटतात. सातवं आहे तुमच्या घरी मुलं बाळं आहेत तर त्यांची क्रिएटिव्हिटी काय आहे. आठवं आहे नॉलेज अँड स्पिरिच्युअलिटी, तर देवाधर्माचं कुठे केलं पाहिजे, तर ईशान्य कोपऱ्यासाठी ती जागा दिलेली आहे. पण कधी कधी लोकांच्या बाबतीत हाही प्रश्न येतो, अरे ईशान्येला माझं टॉयलेट बाथरूम आहे, त्याच्यासाठी काय करावं.
तर फक्त सर कोणाकडून काही रेमेडीज सांगून किंवा कोणी कोणी तुम्हाला सांगेल की बाबा एका काचेच्या बाउलमध्ये जाडं मीठ ठेवा आणि तिथे करा किंवा अजून काही एक गोष्ट करा, तर ते एक टेम्पररी सोल्युशन आहे. पण जोपर्यंत त्या नॉर्थ ईस्टच्या टॉयलेट बाथरूमचं कनेक्शन तुमच्या ब्रह्मस्थानाशी नाही होणार, तोपर्यंत ती गोष्ट तिथे वर्क होणार नाही. तुमच्या मनःशांतीसाठी तुम्ही ते रोज तिथे लावलेलं असेल, पण जे इफेक्ट दिसायचे ते दिसणार नाहीत. तर करायचं आहे तर ते पूर्ण शास्त्राला अनुसरून पूर्ण करून घ्या. नाहीतर अर्धवट करून तुम्ही हे करून घ्याल, रिझल्ट नाही आले, तर मग तुम्ही शास्त्राला ब्लेम करता की ते शास्त्र चुकीचं आहे. इसने करके दिया वो वर्कआउट नाही हुआ. तर जे पूर्ण पद्धतीने नाही केलंय ना, म्हणून त्या गोष्टी झाल्यात. जर तुम्ही जेन्युइन व्यक्तीकडून प्रॉपर वेने करून घ्याल, तर ऑफकोर्स तुम्हाला त्याच्यात रिझल्ट येणारच आहेत. सो अशा प्रकारे हे 9 एलिमेंट्स तिथे लावले जातात आणि खूप साऱ्या जणांच्या घरी म्हणजे एक ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतो, की घरात जेव्हा शिरतो तेव्हा आम्ही पहिला तिथूनच बघायला सुरुवात करतो. तर खूप साऱ्या वेळेस घराच्या बाहेर लिंबू, मिरची वालं जे काही सॅटर्डेला तुम्ही चेंज करता, त्या गोष्टी लावल्या जातात. तर आम्ही विचारतो, की बाबा ते काय लावण्याचं पर्पज काय आहे? तर सर सांगितलं जातं, की निगेटिव्ह ऊर्जा काढण्यासाठी किंवा दृष्टी लागू नये म्हणून. पण सर जर सायंटिफिक वेने जर बघायला गेलं ना, तर त्याच्या आतमध्ये ज्या काही 4 गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, तर त्या 4 गोष्टी आहेत लिंबू, मिरची, बिबवा आणि एक तार असायची पहिल्याच्या काळात, पण आता ते मिळत नाही म्हणून दोऱ्याने काम चालतं आणि खाली बिब्बा नाही मिळत म्हणून तिथे कोळसाही अल्टरनेट चालू झालेला आहे. सो या ज्या गोष्टी आहेत त्या काय होत्या? तर सर आपण जर जुन्या काळामध्ये गेलो पुन्हा, की जेव्हा प्रवासाला व्हेइकल नव्हते, गाड्या नव्हत्या, तर माणूस बैलगाडीने प्रवास करायचा. पायात चप्पल नव्हत्या, बॉटल्स नव्हत्या. तर प्रवासात जाताना जर त्याला तहान लागली ना, तर त्याला पहिली गोष्ट आयदर कोणाचं घर दिसतंय तर किंवा एक नदी आहे तर नदीतलं पाणी ओंजळीने प्यायला आणि पुढे गेला. पण जर कोणाचं घर दिसलं, पाणी मिळालं, तर त्या पाण्यामध्ये ना लिंबू पिळला जायचा. तर त्या लिंबामुळे काय होतं, की ते पाणी प्यायल्यामुळे जास्त शरीर हे डिहायड्रेट राहतं आणि तहान खूप काळासाठी भागवली जाते. तर तो लिंबू त्याच्यासाठी होता. दुसरं, रात्री अपरात्री येताना तुमच्याकडे टॉर्च नाहीये, राइट? चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागायचा. तर पाऊल वाटेमधून येताना जर कोणत्या सापाने तुम्हाला डंक मारला, तर त्या व्यक्तीला आहे ना पटकन मिरच्या खायला द्यायचे. त्या मिरच्यांमधून त्यांना हे समजून यायचं, की जर त्या व्यक्तीला ती मिरची तिखट लागली, म्हणजे तो साप बिनविषारी होता. जर ते तिखट नाही लागले म्हणजे त्याचं विष आता चढतंय, तर त्याला पटकन त्या झाडपाल्याचं औषध दिलं जायचं. तिसरं जे होतं बिब्बा, हे बेस्ट अँटिबायोटिक आहे, की जे कुठेतरी लागल्यानंतर पटकन दगडावर ठेचून घोळून ते तिथे लावलं जायचं आणि त्याच्यात जी जी तार होती ना, ती तार या कारणासाठी होती, की पायात चपला नसल्यामुळे रस्त्याने जाताना जे काही काटे पायात जातात, तर ते काटे काढण्यासाठी ती तार वापरली जायची. तर त्यावेळेचा हा एक फर्स्ट एड बॉक्स होता, की जो अशा ठिकाणी लावला जायचा, की जो प्रत्येकाच्या निदर्शनास आला पाहिजे. मग तिथे ते पाटील राहतात, तर पाटलांच्या घरच्या वरती लावलेला असेल. तिथे गाडी आहे, तर गाडीला तो बांधलेला असेल. तर तो एव्हरी वीकमध्ये एकदा चेंज केला जायचा. पण कुठेतरी ह्याला एक वेगळं वळण मिळालं आणि त्याला एक ॲज अ दृष्टी काढणारा एक असं यंत्र किंवा एक सॅटर्डेला बदलल्यानंतर त्याच्यामध्ये या गोष्टींची निगेटिव्हिटी निघून जाते. हे एक चालत आलं प्रथा आणि ती चालूही आहे. बट सायंटिफिक वेमध्ये त्यावेळेचा हा फर्स्ट एड बॉक्स होता. अच्छा. सो अशा काही गोष्टी आहेत, की ज्या सायन्सशी कनेक्टेड आहेत, पण आपण त्याला न समजता चालवत आलो आहोत. तर त्याच्यावरती आळा बसणं हे गरजेचं आहे. थँक धन्यवाद. तुम्ही थँक यू. मुद्दाम वेळ देऊन आले इथे आणि लोकांना जे काही आपण त्या शास्त्रासंबंधी जेवढी माहिती सांगायची, जेवढी सांगता येणं शक्य आहे, तेवढी आपण सांगितली आहे. आता यातून काय घ्यायचं, काय नाही हा भाग सगळा त्यांचा आहे. पण तुम्ही अतिशय एक चांगलं काम केलं आहे. समाजाला या शास्त्राची माहिती तुम्ही व्यवस्थित दिली, तर याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.